निधी किती मंजूर झाला? आमचा 15 वित्ताचा निधी असतो, जो गावाचा हक्काचा निधी असतो ग्रामस्थांचा. वर्षाला 55 ते 60 लाख रुपये निधी आमच्या गावाला मिळतो. 2023ला प्रशासकीय काळ असल्यामुळे तो निधी मिळाला नव्हता, पण त्यालाही मंजुरी मिळाली. आता ग्रामपंचायतीकडे 1,18,00,000 हा वित्ताचा निधी आहे. ग्राम निधी हा जवळपास 15 लाखाच्या जवळपास आहे. पाणीपट्टीमधला निधी हा जवळपास 14 लाखाच्या जवळपास आहे. म्हणजे 1.5 कोटीपेक्षा निधी ग्रामपंचायतकडे प्रलंबित आहे. म्हणजे आज रोजी ग्रामपंचायतकडे तो एवढा निधी आहे आणि एवढा निधी असून गावाचा विकास हा संपूर्णपणे ठप्प झालेला आहे. ड्रेनेज सिस्टीम पूर्ण ब्लॉकेज आहे. कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यापासून पगार नाही आहे. मग ज्या ग्रामपंचायतीकडे 1.5 कोटी शिल्लक आहे तर तिथं ग्रामपंचायतचे कर्मचाऱ्यांचे पगार का नाही होत, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हा निधी खर्च न होण्यामागचं कारण सांगा बरं. त्याचं मूळ कारण म्हणजे तिथं जे ग्रामपंचायत अधिकारी वारंवार बदलवले जात आहेत. 2 वर्षात 13 ग्रामपंचायत अधिकारी बदलले आणि नवीन आलेले ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावरती अशा प्रकारचं राजकीय दडपण आणलं जातं की ते ग्रामपंचायत अधिकारी काम करण्याला तिथे इच्छुक नाही आहे. आता 13वे 14वे जे ग्रामसेवक आलेत त्यांनी सरळ सांगितलं, दादा मी फक्त इथं दाखले आणि उतारे द्यायला काम करेन. म्हटलं तुमच्या ऑर्डरमध्ये तसं असलं तर सांगा मला. तुम्हाला ग्रामपंचायत ही आर्थिक व्यवहाराशिवाय चालत नाही. विकास कामांसाठी आर्थिक व्यवहार हे करावेच लागतात आणि ग्रामस्थांना जर न्याय द्यायचा असेल तर तिथं विकासात्मक कामं करायची असतात. विकासात्मक कामं मंजूर असून इथं कामं प्रलंबित आहे. काही ना काही कारण सांगून ग्रामपंचायत अधिकारी टाळाटाळ करतो किंवा एखाद्या वेळेस सरपंचाला मारण्याची धमकी येते किंवा सरपंचाला नग्न करून मारण्याच्या फोनवरती धमक्या येतात. अक्षरशः सरपंचाला मासिक मिटिंगला मारण्याचा प्रयत्न झाला आहे. 29/8/2025ला असा प्रयत्न झाला. त्या संदर्भात व्हिडिओसुद्धा आहेत. गटविकास अधिकारी यांच्याकडे लिखित तक्रार आहे. 5/12/2025ला ग्रामसभेने ठराव केलेला आहे की जे सदस्य मिटिंगांमध्ये गोंधळ घालतात, ग्रामसभेत ग्रामस्थांना शिवीगाळ करतात, त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात, खुर्च्या मारून फेकण्याचा प्रयत्न करतात, अशा सदस्यांवरती अपात्रतेची कारवाई करण्यात यावी. असा ग्रामसभेचा ठरावसुद्धा गटविकास अधिकारी यांच्याकडे 8/12ला सादर करण्यात आलेला आहे. तरी त्यावरती कारवाई होत नाही. मग एवढं दडपण, एवढं राजकीय दबाव कुठून निर्माण होतो आहे आणि एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती सरपंच म्हणून काम करतो आहे तर त्याला वारंवार बाधा का पोचवल्या जात आहे हेच अजून मला समजत नाही आहे. आणि मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे की मी जो 2 वर्ष जो कार्यकाळ अनुभवला किंवा 2 वर्ष जो गाव विकासासाठी प्रयत्न करतो आहे तर त्याला मला यश मिळत नाही आहे. कुठेतरी राजकीय खेळी खेळली जाते आहे आणि एक सरपंचाला मलिन आणि त्याचा कार्यकाळ बाधित करण्यासाठी प्रयत्न केला जातो. कोण करतं हे सगळं? उपसरपंच हे एक राजकीय कुटुंबातील व्यक्ती आहे. त्यांचे वडील 10 वर्षे पंचायत समिती सभापती राहून चुकले आहे, 5 वर्षे जिल्हा परिषद सभापती राहून चुकले आहे आणि हा सर्व खेळ त्यांच्या कुटुंबातनं चालतो अशी मला शंका आहे. असं प्रबळपणे मी सांगू शकत नाही, पण ज्या पद्धतीने कामं चालत आहेत किंवा ज्या पद्धतीने उपसरपंच माहोल क्रिएट करत आहेत, सरपंचाला बदनाम करण्यासाठी जे मीडियाचा वापर केला जातो आहे. आता मला सांगा सर, फेब्रुवारी 2026पासनं एकही मासिक मिटिंग योग्यरित्या केली गेली नाही आहे. माझ्याकडे ठराव आहेत की त्या ठरावावरती गावातील साफसफाईचे काम करार पद्धतीने देण्याबाबत हा अतिमहत्त्वाचा विषय 3 महिन्यापासून प्रलंबित राहतो आहे. गावाची ड्रेनेज सिस्टीम पूर्ण ब्लॉकेज झाली आहे. कर्मचारी नसल्यामुळे जे कर्मचारी होते ते तिथे काम सोडून गेले. मग त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल म्हणून तो विषय अजेंड्यावरती घेतला की ही अशी पद्धती करार पद्धतीने आपण काम देऊ आणि गावाचं आरोग्य हे सुरक्षित ठेवू. पण तो ठराव पास होणं म्हणून वारंवार ती मिटिंगाच तहकूब केल्या जातात किंवा वारंवार त्या खंडित केल्या जातात. अक्षरशः मासिक मिटिंगांमध्ये ग्रामसेवकवरती काही सदस्यपदी धावून येतात आणि त्यांना आरेराईच्या भाषेत बोलतात. त्याचेसुद्धा व्हिडिओ आहेत. एवढी विदारक परिस्थिती फुलगाव ग्रामपंचायतीची चालू आहे. मग 8-9 सदस्य संघटित होऊन जर ग्रामविकास थांबवत असतील, लोकनियुक्त सरपंचाला बाधित करण्यासाठी ते सारखं त्याच्यावरती दडपशाही करत असतील तर हे कितपत योग्य आहे. अक्षरशः सरपंचाला काही लोकांना चितावणी देऊन ग्रामपंचायत कार्यालयातच मारण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेला मी 112ला कॉल करून प्रोटेक्शन मागितलं. तेव्हा माझ्यावरती ॲट्रॉसिटीपासून तर विनयभंगापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झाले. ते प्रयत्न ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करताना आलो, माझ्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मला उपसरपंच आणि एक ग्रामपंचायत सदस्यपदी निळकंठ एकनाथ चौधरी अक्षरशः फोनवरती सरपंचाला नग्न करून मारण्याची धमकी दिली. मी वरणगाव पोलीस स्टेशनच्या PIंना तो ऑडिओ क्लिप टाकली, तिथं लिखित तक्रार दिली. तर त्यांच्यावरतीसुद्धा NCR दाखल करायला खंत वाटते की मी ज्या पहिले अपक्ष म्हणून निवडून आलो आणि कुठेतरी प्रशासकीय अडचणी येतात,
आणि प्रशासकीय अडचणी आल्यास आपल्याला कुठेतरी पाठबळ हवं म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला. पण जाऊन आता शिवसेनेत जाऊन मला जवळपास 3-4 महिने होत आहे. मी वारंवार जिल्हा प्रमुखांना विनंती केली की फुलगाव ग्रामपंचायत कारभारामध्ये असं मला अडचणी निर्माण होत आहे, आपल्या स्तरावरनं मला मदत करावी. पण असं ठोस अशी मला मदत झाली नाही. आता मध्यंतरी त्यांच्याकडे विवाह कार्य असल्यामुळे ते व्यस्त होते, मी समजू शकतो त्यांची अडचण. आजही त्यांना फोन केला तर त्यांची तब्येत खराब असल्यामुळे ते येऊ शकले नाही. तर मी माझ्या पक्षाला विनंती करेल की जो फुलगाव गावाचा विकास आहे त्याला आपण हातभार द्यावा. शिंदे सेनेमध्ये मी प्रवेश केला आहे. एक हुरुनरी उपमुख्यमंत्री आहे ज्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे की प्रत्येक विकास कामाला ते पुढाकार घेतात. आणि अशा पक्षात मी प्रवेश केल्यामुळे मला अशा पक्षाकडून मदत मिळावी आणि माझ्या गावाच्या विकासासाठी चालना मिळावी, मी त्यांच्याकडनं ही अपेक्षा करतो आहे. एकूण किती सदस्य आहे? परिस्थिती म्हणजे एक लोकनियुक्त सरपंच ज्याला जीविताची धोका आहे, वारंवार तो पोलीस प्रोटेक्शनची सरकारकडे मागणी करत आहे. अशा स्थितीतसुद्धा कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याकडनं मला मदत केली जात नाही आहे. आणि आता माझ्यावरती जो अविश्वास दाखल केला ज्यात ते कारणं दिली गेली आहेत ते भ्रामक आणि राजकीय पूर्वव्यासातून दिली गेली आहे. माझा कायद्यावरती विश्वास आहे आणि संविधानावरती विश्वास आहे. जो काय न्याय मिळेल मला तो संविधानाने मिळणार आहे. परंतु माझा लढा जो आहे जो ग्रामपंचायतच्या विकास गावाच्या विकासासाठी आहे तो जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की मला न्याय मिळावा, माझ्या गावाला न्याय मिळावा, माझ्या ग्रामस्थांना न्याय मिळावा. म्हणून आपण ह्या मीडियाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत माझी हाक पोचवावी आणि संपूर्ण गावाला आणि मला न्याय द्यावा.